आहेत ना, एखादा पॅसेंजर तर बसायला गेला तर बसून देत नाही, आम्ही इथे जाणार नाही तिथे जाणार नाही, तिची नुसती अरेरावी चालू झालेली आहे. त्यासाठी मी पत्रव्यवहार केला की रिक्षावाल्याचा बेसिक गोष्टी आहेत, त्यांचा गणवेश पाहिजे आपल्याला, जर परमिट पाहिजे आपल्याला, लायसन्स पाहिजे आपल्याला. आता गव्हर्नमेंटने परमिटवर चालू केल्यामुळे काय झालं, रिक्षात उभ्या राहण्यापेक्षा जास्त रिक्षा वाढलेल्या आहेत. तर त्या कमी करायला मी उपाय केलेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता रिक्षा मीटर हे डोंबिवलीमध्ये बंदच केलेलं असं वाटतंय. रिक्षा मीटर चालूच नाही आहे, शेअर रिक्षा चालू केलेली आहे. डोंबिवली पूर्वेला कस्तुरबाजा इथे एक पॅसेंजर बसलेला लेडीज, ते चाललेलं दावडीला. तर दावडी जाताना त्याच्यामध्ये काही पैशाच्या ज्याच्या व्यवहारामध्ये बोलता होता पाचवायची झाली आणि त्या बाईला अक्षरशः रिक्षानं बाहेर ढकलण्यात आलं. आणि ही घटना गेली 4-5 दिवस घडलेली आणि ती पेपरात पण आलेली आहे. मग त्या रिगार्डिंगमध्ये मी पोलीस यंत्रणा आपल्या पल्ली रामनगरला श्री राम पाटील साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना पत्रव्यवहार केला की मग तुम्ही यंत्रणा करता, तुमच्या आठवड्याला करतात तरी काय, मग तुम्ही तुमचा त्या रिक्षावाल्यामध्ये जरब राहिलेलाच नाही आहे तुमचा. कोण रिक्षावाले काय लाईनीत धंदा करतच नाही, त्या रिक्षाला बसतात, त्या रिक्षा पॅसेंजर घेतात, स्टँडचा उपयोग होतच नाही. दुसरी गोष्ट, रिक्षा स्टँड जी आपल्या डोंबिवली पश्चिमेला आहेत ते लिगली किती आहेत आणि कुठे आहेत हा बी त्यांना प्रश्न विचारला. तर त्यांना माहीत नाही किती कुठे काय आहेत ते मला बोलले की मी त्यांना विचारलं की मला लेखी स्वरूपात तुम्ही याची माहिती मला पुरवा. दुसरी गोष्ट, रिक्षा जे रिक्षा जे शेअरिंगच्या रिक्षा असतात त्याचं ते परमिट म्हणजे म्हणतात की त्याला बेसिक RTOने त्यांना रेट दिलेले की तुम्ही एवढे रेट घेतले पाहिजेत. ते तुम्ही कधी चेक केलेत का, किंवा किती रुपये घेतात, काय घेतात ते. याच्यावर रिक्षावाल्याची एवढी मनमानी की ते 12 ते 15 रुपये घेतात, 15 ते 20 रुपये घेतात. ह्यांना जाब विचारणार कोण. सामान्य माणसाची लूट चालू केलेली आहे. महिलांच्या सुरक्षतेत म्हणाल तर आता हे रिक्षाचं झालेलं प्रकरण आहे, तर महिला आपल्या असुरक्षितच आहेत. अशा वेळेस आपण करायचं काय, अशा रिक्षावाल्यांविरोधात काहीतरी ऍक्शन घेतलीच पाहिजे. ते लिगली त्यांचे लायसन आहेत का, त्यांचे परमिट आहेत का, हे सगळं विचारलं गेलं पाहिजे. आणि जागोजागी CCTV कॅमेऱ्यांची तर सोय केलीच पाहिजे असं मला तर वाटतंय. त्याची खूप गरज आहे. ना पेट्रोलिंग होते ना त्यांची चौकशी होते, त्यामुळे हे मनमानी कारभार चाललेत रिक्षावाल्यांचे असतील तरी. आता आमची लहान मुलं आहेत जे बस रिक्षाने जायला लेडीज जातात ना, तर ह्या पहिल्या स्टॉपला आम्हाला उतरवलं जातात. आम्हाला पुढच्या स्टॉपला उतरत असेल तर ते यायला मनाई करतात. आधीच विचारतात तुम्हाला ह्या गेटला उतरलं जाईल, पुढच्या गेटला उतरवलं जाणार नाहीये रिक्षा. असं कोण आम्हाला एक रिक्षा सोडून दुसऱ्या सोडून तिसरी असं करावं लागतं. पण हा कायदा कोणी दिलाय ह्यांना की डोंबिवली स्टेशनच्या पहिल्याच गेटला उतरवलं, पुढच्या गेटला जाणार नाही, तिसऱ्या गेटला जाणार, ही यांची मनमानी का. जर तुम्ही मी पक्ष म्हणून हाच विचार करते, त्यांना सांगण्याची माझी इच्छा आहे की तुम्ही परमिट देताना तर त्यांच्यावर मीटरची सक्ती करा. मीटर प्रमाणे जो काही भाडं होतं तो आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी आलं पाहिजे. आणि त्यांची काही एक्सक्यूज न सांगता त्यांनी ज्या गेटवर आम्हाला उतरायचं आहे किंवा आम्हाला मिडलला जायचं आहे, पुढच्या गेटला जायचं तर त्यांनी आलंच पाहिजे. हा सक्ती त्यांना असलीच पाहिजे. आणि